मी मानसी बापट. आज राखी पौर्णिमा. सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला राखीचीच गोष्ट सांगणार आहे. लेखक आहेत कौस्तुभ केळकर नगरवाला. साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट. माझ्या लेकीच्या 5-6 मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे? त्यांच्यातल्या एकीने विचारलं. इंटरेस्टिंग. मला ही कन्सेप्ट खूप आवडली. मी लगेच आमच्या सुरतच्या सप्लायरला फोन केला. त्याला सुद्धा ही आयडिया पसंत पडली. मग काय, तिरंगा, आर्मी टँक किंवा एखादा स्टेन गनधारी वीर जवान अशा राख्या आल्यात यावर्षी मार्केटमध्ये. त्याच्यावरती वीर जवान देश की शान असं लिहिलंय. लोकांच्याही पसंतीस पडतायत या राख्या. माझी लेक खूप मागे लागली आहे. तिच्या 5-6 मैत्रिणींचा ग्रुप जाणार आहे तिकडे जैसलमेरला. खरं तर काजल राखी घेऊन जाणार आहे. तीच ती आर्मीवाली राखी. काजलचे आईबाबाही आहेत त्यांच्याबरोबर. तिचे बाबा म्हणजे रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. प्रत्येक पिढीत एक तरी जण आर्मीत आहेच. ग्रेट. हां, तर मी काय सांगत होतो? परमिशन्स, रिझर्वेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. पण माझाच धीर होत नव्हता. काल कर्नल साहेबांचा फोन आला. अरे बच्ची की चिंता मत करो, हम है ना उसके साथ. मग मी कशाला नाही म्हणतोय. लेक खुश आणि लेक खुश तर तिचा बापही खुश. आत्ताच लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती. ती काय म्हणाली ते ऐका. अरे बाबा, आज सकाळी जैसलमेरला पोचलो. तिथून 40 किलोमीटरवर आहे ही चेकपोस्ट. जिकडे तिकडे बघावं तिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन, 40च्या वर टेम्परेचर, वाळूत रेग मारावी तसलं तारांचं फेन्सिंग आणि पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलिंग. असं वाटलं स्टेन गन घ्यावी, धाड धाड फायर करावं आणि लेट्स क्लोज द मॅटर फॉर एव्हर. 280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बॉर्डर आहे इथली. 150च्या आसपास चेकपोस्ट. काही ठिकाणी दलदल, चिखल, दिवस रात्र, ऊन पाऊस. नो एक्सक्यूज. खरं सांगू बाबा, 24/7चा खरा अर्थ इथे समजला. ऑलवेज ऑन ड्युटी. बाबा, मोस्ट शॉकिंग. आम्ही राख्या घेऊन गेलो होतो है ना, पण आम्ही उडालोच. काजलचा भाऊ नाही तर मोठी बहीण आहे इथे. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथे. 400 जणींचं बटालियन आहे आणि त्या बटालियनचं नाव पण कसलं खास आहे, सीमा भवानी. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली, मिठाई भरवली. दे वर व्हेरी हॅपी. त्यातली प्रत्येक जण दुर्गा होती, मर्दानी होती, प्रहारी होती. पलीकडच्या बाजूला आम्ही ओरडून सांगितलंय, चड्डीत राहायचं नाहीतर. बाबा, आयुष्यात विसरणार नाही रे मी आजचा दिवस. तासभराने मी कर्नल साहेबांना फोन केला. मनापासून थँक्स म्हटलं. ते घाईवरून बोलत होते. हाँ, 93 की बात है. कश्मीर में पोस्टिंग थी हमारी. अनंतनाग के पास एक सर्च ऑपरेशन चालू था. पंडित के घर को अटैक किया था मिलिटेंट्स ने. आधा घंटा फायरिंग चालू था. 2 को मारा, 2 भाग गए. घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फैमिली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखिरी सांसें गिन रहा था. कबट के अंदर 3 साल की बच्ची को छुपाया था. इसे संभालो बोल के बाप मर गया. मैं भी बाप हूं. गोद ले लिया उस नन्ही सी परी को. वही हमारी बड़ी बेटी राखी. शॉक्ड होतो आता मी. राखीची गोष्ट मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ, आता रक्षण करणारी बहीण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्रॉंग आहे ते समजलं आज.
सीमेवरच्या एका तरी जवानाला नाहीतर सीमा भवानीला राखी आपण पाठवायलाच हवी. वी केअर, वी रिस्पेक्ट, वी सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम, नमस्ते. येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.